नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं नर्सिंग ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती। आज आपण बघणार आहोत कम्युनिटी हेल्थ नर्सिंग GNM फर्स्ट इयरचे IMP क्वेश्चन। तर IMP क्वेश्चन म्हणजेच आपलं काय प्रश्न पहिला आपण सॉल्व्ह करतोय। यापूर्वी आपण 3 व्हिडिओ अपलोड केलेले आहे आणि याच्यानंतर आता आज शेवटचा उद्या तुमचा शेवटचा पेपर आहे। शेवटच्या पेपरसाठी ऑल द बेस्ट। राहिलेल्या तिन्ही पेपरची कसर तुम्हाला काढून घ्यायची, त्यासाठी आज हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। चला बघूया प्रश्न पहिला। आवाजाची तीव्रता ही कशामध्ये मोजली जाते? तर याच्यामध्ये आपण आज राईट करणार आहोत। आज मी टाईप केलं नाही, वेळ भेटला नाही मला, त्यामुळे आज आपण काय डेसिबलमध्ये मोजणार आहोत। लक्षात ठेवायचं आहे। आणि हे क्वेश्चन पेपर बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं जातं। उद्या लगेच आल्या पेपर तुम्हाला लक्षात येईल। तर आवाजाची तीव्रता कशात मोजतो? डेसिबलमध्ये। कॅल्शियम अन्न घटक हा कशासाठी आवश्यक असतो? दाते आणि हाडे। हे तर सर्वांना कोणाला सांगायचं काम नाही, याच्यामध्ये दाते आणि हाडे म्हणजेच ब आहे उत्तर। त्याच्यानंतर बघा, प्रथिनांची दैनंदिन गरज किती असते? तर प्रथिनांची दैनंदिन गरज किती असते? तर याचं उत्तर हे 1 ग्रॅम 1 किलोग्रॅम बॉडी वजनासाठी। त्यानंतर संभाषणाची ही अतिउत्तम पद्धत आहे। संभाषणाची अतिउत्तम पद्धत कोणती आहे? तर हे द्विमार्गी। म्हणजे मी तुम्हाला सांगते, तुम्ही मला कमेंट करताय, ही काय झाली? द्विमार्गी पद्धत ही चांगली पद्धत असते। मी फक्त व्हिडिओ बनवून टाकते, तुमचा मला प्रतिसादच नाही, तर मग ही योग्य पद्धत आहे का? नाही। त्यामुळे मला काय होणार आहे, समजणार नाही तुम्हाला काय पाहिजे। तर प्रथम म्हणजे फर्स्ट रेफरल युनिट संदर्भ सेवा केंद्र हे डॅश डॅश आहे, तर कोणतं आहे? तर ग्रामीण रुग्णालय RH आहे। समजलं? नेक्स्ट बघू आपण जोड्या जुळवा, योग्य जोड्या जुळवा। त्याच्यामध्ये कठीण पाणी, आता जे जे येतं तुम्हाला ते घ्या। आता लसीची कार्यक्षमता काय आहे? VVM, हे सर्वांना माहिती आहे। त्याच्यानंतर बघा रेषायुक्त पदार्थ बद्धकोष्ठता टाळणे। त्यानंतर इन्सिरेशन कठीण आणि जड पाणी, तर हे खोलवीर पाणी एकत्र आलं। त्याच्यानंतर येतं आपलं स्लाइड प्रोजेक्टर, तर स्लाइड प्रोजेक्टर म्हणजे दृकश्राव्य साधने। त्याच्यानंतर राहिलं आपलं काय? टॅको पदार्थाची विल्हेवाट, ते इन्सिजन येतं। ही झाली आपली जोड्या जुळवा। त्याच्यानंतर बघू आपण चुकी बरोबर ते लिहा। तर बघा, खालील विधाने चुकी बरोबर ते लिहा। तर खालील विधाने पहिलं बघा, तर हे पहिलं बरोबर आहे। भारत हा मधुमेहाची राजधानी आहे, तर हे बरोबर आहे। त्यानंतर मलेरिया हा पाण्याद्वारे पसरणारा आजार आहे, तर मलेरिया हा पाण्याद्वारे पसरतो का? नाही, तर हा चूक आहे। त्यानंतर कंपोस्टिंग हे केर कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी उत्तम पद्धत आहे, तर हे बरोबर आहे। त्याच्यानंतर बघा, जीवनसत्व B1 ला काय म्हणतो? पॅराडॉक्साईड, तर हे चूक आहे। पॅराडॉक्साईड म्हणतो का? नाही। जीवनला काय म्हणतो आपण? थायमिन। उथळ विहिरीचे पाणी पिण्यायोग्य नसते, तर हे बरोबर आहे। चला नेक्स्ट क्वेश्चन पेपर बघणार आहोत ना। 2022 ची क्वेश्चन पेपर आहे, 29 एप्रिल 2022। त्याच्यामध्ये बघा, लोहाच्या कमतरतेमुळे काय होतो? लोहाच्या कमतरतेमुळे काय होतो सांगा। आपण क्वेश्चन पेपर कधीच बघतोय? एप्रिलची 2022ची। त्याच्यामध्ये रक्ताक्षय होतो, हे चुकीचं केलेले। त्याच्या लोहाच्या कमतरतेमुळे रक्ताक्षय होतो, हे सर्वांना माहिती। कोणाला पण निर्जंतुकीकरणाची कोणती पद्धत सगळ्यात योग्य आहे? तर ऑटोक्लेविंग। B12 ला काय म्हणतो आपण? सांगा मला, B12 ला काय म्हणतो? सगळ्यांनी सांगायचंय। तर सायनोकोबाल अमाइन। त्यानंतर बघा, 1 ग्रॅम स्निग्ध पदार्थापासून किती भेटतात? फॅट पासून 9 कॅलरीज भेटतात आणि 1 ग्रॅम प्रोटीन पासून किती कॅलरीज भेटतात? 4 कॅलरीज भेटतात। बाळाचे पुनर्वसन करण्यासाठी डॅश डॅश ही संघटना कार्य करते, तर कोण करतं? युनिसेफ करते। चला नेक्स्ट बघू। त्याच्यामध्ये पण बघा, BCG म्हणल्यावर लगेच क्षयरोग लिहून घ्यायचा। आपल्याला जे जे येते ते लिहून घेऊ आपण पहिले। BCG म्हणल्यावर काय? क्षयरोग लिहून घेतलं। या BCG क्षयरोग। नेक्स्ट बघा, ORS म्हणजेच काय? डायरिया। त्याच्यानंतर पाणी शुद्धीकरण ब्लिचिंग पावडर। त्यानंतर दूध पाश्चरायझेशन। त्याच्यानंतर काय? दूरध्वनी तर दृकश्राव्य साधने। समजलं? किती सोपं होतं। सगळ्यात सोपे मार्क म्हणजेच जोड्या जुळवा। फुकटचे मार्क आहे आपले, खूप सोपं आहे आणि तुम्हाला तर उद्यात कम्युनिटी पेपर तर खूप सोपं येणार आहे। उथळ विहिरीचे पाणी पिण्यायोग्य सुरक्षित असते, तर हे चूक आहे। सुरक्षित असतं का? नसतं। सर्व संसर्गजन्य आजारामध्ये रुग्णाचे विलगीकरण करणे महत्त्वाचे असते, तर हे बरोबर आहे। त्याच्यानंतर मातेची चीक दुधास बाळास पहिले लसीकरण असे मानतात, बरोबर आहे। त्याच्यात विचार करायचं काम नाही। प्रथिनांच्या कमतरतेमुळे कुपोषण होते, बरोबर आहे। लसीकरण हे टर्शरी प्रतिबंधन आहे, तर हे टर्शरी आहे का? नाही, म्हणजे हे चूक आहे। हे प्रायमरी प्रिव्हेन्शन आहे। त्याच्यामध्ये बघू आपण क्वेश्चन पेपर 18 फेब्रुवारी
2022ची क्वेश्चन पेपर आहे. चला बघूया. गरोदर स्त्रियांसाठी लोहाची दैनंदिन गरज किती असते सांगा पटकन. तर 40 मिलीग्रॅम. जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे रातआंधळेपणा होतो. हे पण मी परत सांगण्यासारखं नाहीये. खूप सोपे क्वेश्चन आहे, एकदम असे फुसकी फटाका. संसर्ग साधण्यासाठी सर्वात प्रभावी पद्धत म्हणजेच कोणती? तर आत्ताच सांगितलं दुतर्फी. तेच क्वेश्चन परत रिपीट होत राहणार आहे. त्यानंतर हा दिवस जागतिक आरोग्य दिन कोणता आहे? 7 एप्रिल आहे. त्यानंतर कॅल्शियमची उपयुक्तता कशासाठी असते? उपयुक्त घटक तर हाडे आणि दातासाठी. त्याच्यानंतर बघू जोड्या जुळवा. आता जोड्या जुळवामध्ये बघा लसीकरण काय असतं? प्राथमिक प्रतिबंधन असतं. नाही सॉरी थांबा, त्याच्यामुळे थोडं कन्फ्युज असतात. आता वर्तमानपत्र काय आहे? सामान्य जनता आहे. वर्तमानपत्र म्हणजे सामान्य जनता. प्रथिनांची कमतरता कॉश्मिकोर, आवळा, व्हिटॅमिन क. मृत्यूस 6 कारणीभूत आजार. आणि विशेष संरक्षण म्हणजेच काय असतं? विशेष संरक्षण म्हणजेच प्राथमिक प्रतिबंधन. आणि लसीकरण मृत्यूस कारणीभूत 6 आजार. झालं. त्याच्यानंतर बघू आपण चुकी बरोबर. प्रथिनांच्या पचनक्रियेतील शेवटचा घटक हा साखर होय. तर हे चूक आहे. साखर आहे का? नाही. 4 ग्रॅम प्रथिनापासून 4 ग्रॅम कर्बोदकापासून 16 कॅलरीज मिळतात. तर हे बरोबर आहे. रोड टू हेल्थ चार्ट हे गरोदर मातांच्या नोंदणी आरोग्याच्या नोंदणी प्रगती नोंद ठेवतो. तर हे चूक आहे. त्यानंतर बघा कंपोस्टिंग ही केर कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी एकदम सगळ्यात उत्कृष्ट पद्धत आहे. तर बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा खोली चांगल्या पद्धतीने हवा खेळती राहण्यासाठी समोरासमोर म्हणजे व्हेंटिलेशन चांगलं राहण्यासाठी. तर हे बरोबर आहे. वाचल्या समजा काय चुकीन काय बरोबर आहे. हे बघा याच्यामध्ये टिपली विचारलेली प्राथमिक आरोग्य केंद्रातील नोंदी आणि अहवाल. नोंदी आणि अहवालचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहे. PSCचा व्हिडिओ अपलोड आहे. गृहभेट अपलोड आहे. कुपोषण अपलोड आहे. भरपूर चॅनल संवाद समुपदेशन चॅनलवरती अपलोड आहे. कम्युनिटी हेल्थ नर्सिंगची प्लेलिस्ट बनवलेली प्लेलिस्ट बघू शकता तुम्ही. आणि भरपूर स्टडी मटेरियल आपल्याकडे कम्युनिटीचं तर सगळ्यात जास्त स्टडी मटेरियल अवेलेबल आहे. तर ज्यांना कुणाला अभ्यास झालेला नसेल त्यांनी जाऊन बघू शकता. नंतर चरबीत विरघळणारे जीवनसत्व कोणकोणते? क्वेश्चन पेपर कधीची? 2023ची 1 डिसेंबर 2023. त्याच्यामध्ये बघा तर हे व्हिटॅमिन ई आहे. गटसर्प हा आजार कशामुळे होतो? गटसर्प आजार कॉर्निबॅक्टेरियम बॅसिलाई याच्यामुळे होतो. त्यानंतर संवाद साधण्याची प्रभावी पद्धत तर काय? दुतर्फी. किती आला क्वेश्चन? 3दा. 1 ग्रॅम मेद म्हणजे 1 ग्रॅम फॅटपासून किती कॅलरीज भेटतात? तर 9 कॅलरीज भेटतात. बरोबर आहे का? सांगा. नियासिनच्या कमतरतेमुळे काय होतं? सांगा मला पटकन. पेलाग्रा हा आजार होतो आपल्याला. नियासिन म्हणजे किती असतं? B3 का B4 असतं? मला सांगा तुम्ही आता. त्यानंतर सोयाबीन हे तर सर्वात सोपं आहे. सोयाबीन म्हणल्यानंतर प्रथिनांचा स्रोत. हे झालं प्रथिनांचे स्रोत आहे. त्यानंतर व्हिटॅमिन डी मुळे काय होतं? मूडदूस होतो. रक्ताक्षय कशामुळे होतं? फॉलिक ऍसिडची कमतरता. लोह आणि फॉलिक ऍसिडची कमतरता. ORS का देतो आपण? जलशोषितता डिहायड्रेशन मध्ये. वर्तमानपत्र सामान्य जनता. झाले आपल्या जोड्या. 5 मार्क भेटले. किती सोपं आहे. त्यानंतर बघा OPV दिल्यानंतर स्तनपान देऊ नये. तर बरोबर आहे. ओरल पोलिओ दिल्यानंतर. जीवनसत्व क च्या कमतरतेमुळे मूडदूस होतो. चूक आहे. जीवनसत्व क च्या कमतरतेमुळे होतो का? नाही. ड च्या कमतरतेमुळे होतो. संसर्गजन्य कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी जाळणे ही उपयुक्त पद्धत आहे. बरोबर आहे. हिरव्या पालेभाज्यांमध्ये लोह भरपूर असते. बरोबर आहे. कोवॅक्सिन ही लस कावीळ आजारां प्रतिबंधन करण्यासाठी देतात. तर हे चूक आहे. समजलं. नेक्स्ट बघू आपण आता 24ची क्वेश्चन पेपर 2024ची. आजाराची तीव्रता ही कशामध्ये मोजतो? डेसिबल मध्ये. त्याच्यानंतर कॅल्शियम अन्न घटक डॅश साठी आवश्यक आहे. कशासाठी आवश्यक सांगा. आता पहिली सॉल्व्ह केलेली आपण क्वेश्चन परत झालेली आहे. तर हाडे व दात. त्याच्यानंतर प्रथिनांची कमतरता 1 ग्रॅम साठी. संभाषणाची पद्धत कोणती आहे? द्वितर्फी. त्यानंतर बघा फर्स्ट म्हणजे प्रथम संदर्भ सेवा केंद्र कोणतं आहे?
ग्रामीण रुग्णालय, त्याच्यानंतर जोड्या, हे सगळं झालेलं आहे आपलं. परत परत एकदा झालेलं, परत आलं माझ्याकडून हे. कठीण पाणी, खोलवीर, स्लाइड प्रोजेक्टर, दृकश्राव्य, रेषादार पदार्थ, बुद्धकोश तळाने, व्हीव्हीएम, लसीकरणाची क्षमता तपासणे आणि जन टाकाऊ पदार्थाची विल्हेवाट. त्याच्यानंतर बघा चुकी बरोबर ते लिहा. भारत मधुमेहाची राजधानी आहे, बरोबर आहे, हे चूक आहे पसरणारा. त्याच्यानंतर काय आहे, बरोबर आहे, हे चूक आहे. परत काय आहे, उथळ विहिरीचे पाणी पिण्यायोग्य नसते, तर हे बरोबर आहे. त्याच्यानंतर आता नेक्स्ट क्वेश्चन पेपर बघू आपण. ही 23ची डॅश डॅशसाठी कॅल्शियम हा उपयुक्त घटक आहे. कशासाठी कॅल्शियम हा उपयुक्त घटक आहे सांगा पटकन. तर हाडे आणि दातासाठी. आता वरती पण बघितला आपण हाच क्वेश्चन. ग्रामीण भागामध्ये असणारी अंगणवाडी हा कार्यक्रम घटक आहे. कशाचा कार्यक्रम घटक आहे तर एकात्मिक बाल विकास योजना. त्यानंतर लोहाच्या कमतरतेमुळे काय होतो सांगा, पंडुरोग म्हणजेच ॲनिमिया होतो. आशा वर्कर्स लोकसंख्येमागं काम करतात, तर किती लोकसंख्येमागं तर 1000 लोकसंख्येमागं. त्यानंतर टिंबटिंब हे आरोग्य शिक्षणाचे प्रभावी माध्यम आहे, तर कोणतं प्रभावी माध्यम आहे संघातील संवाद. एकतर्फी चांगलं आहे का नाही, व्याख्यान चांगले का, व्याख्यान म्हणजे मीच बोलत राहणार, म्हणजे मी व्याख्यान देते, प्रदर्शनमध्ये पण नाही, तर संघातील संवाद आपल्या एकमेकांशी संवाद झाला पाहिजे. त्यानंतर बघू आपण आता क्षयरोग दिन. आता त्याच्यामध्ये थोडी आपली ट्रिक वापरायची. दिन म्हणल्यानंतर कोणता दिवस इथं दिलेला मार्च आहे, म्हणजे हाच असणार आहे, माहीत असूनच लिहून टाकायचं. त्यानंतर येतं सोयाबीन काय प्रथिने जास्त भेटतं त्याच्यामध्ये, मग 40% प्रथिने, याच्यामध्ये सोयाबीन घेऊन टाकू. त्याच्यानंतर बघा सॉरी पहिलं घ्या आपलं काय आहे नंतर सोयाबीन कुठे प्रथिने, 40% प्रथिने. त्याच्यानंतर व्हीव्हीएम पोलिओची कार्यक्षमता तपासणी. त्यानंतर डायरिया ORS. त्याच्यानंतर लस 6 साथीचे आजार, लशीच लक्षात ठेवा 6 साथीचे आजार झालं. नेक्स्ट बघू आपण क्वेश्चन. चुकी बरोबर दिल्या. भारतातून पोलिओ पूर्णपणे नष्ट झालेला नाही, तर हे चूक आहे. त्याच्यानंतर 1 ग्रॅम प्रथिनापासून 9 कॅलरीज मिळतात, हे पण चूक आहे. त्याच्यानंतर बघा लोकांना आरोग्यदायी सवयी स्वीकारणे आवश्यक नाही, हे पण चूक आहे. सवयी स्वीकारला पाहिजे चांगल्या. त्याच्यानंतर बघा पाण्यातील कठीरपणा त्याचे कॅल्शियम आणि मॅग्नेशियम या घटकामुळे असतो, बरोबर आहे. गरोदर मातापणातील बाईचे आरोग्य हे रोड टू HR मुळे केले जाते, तर हे चूक आहे. गरोदर माईचं कशात केलं जातो नाही, चूक आहे ते. त्याच्यानंतर बघू आपण 15ची क्वेश्चन पेपर. ही एक जुनी घेतली मी फक्त. व्हिटॅमिन B1 ह्यालाच काय म्हणतो आपण, थायमिन असे म्हणतो. काय म्हणतो, थायमिन. त्याच्यानंतर लोहाच्या कमतरतेमुळे काय होतं, रक्तक्षय, हे तर पाठ झाला तुमच्या. आता टेलिव्हिजन ही काय आहे, बघणे आणि ऐकणे दोन्ही पण आहे ना, तर हे येईल. पिण्याच्या पाण्यामध्ये फ्लोराईडचे प्रमाण किती असते, पिण्याच्या पाण्यामध्ये फ्लोराईडचे प्रमाण किती असते हे तुम्ही कमेंट करा मला. नायसिनच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो, पेलाग्र. हे पण वरती बघितलेले आपण परत बघतोय. याच्यामध्ये बघा प्लाझ्मोडियम वायवॅक्स. आता याच्यामध्ये बघा प्रसूतीपूर्व काळजी, टिटॅनियम टॉक्साईड टी देतो आपण. उन्हाळा सुती कपडे घालायचे. त्याच्यानंतर खडूसहित व्याख्यान, तर हे दृकश्राव्य साधने म्हणजे परिणामकारक दृकश्राव्य. संरक्षण अन्न कोणतं असतं, विटॅमिन्स असतं. आणि पॅरोप्लाझ्मोडियम वायवॅक्स हे मलेरियाचं बी येते. त्याच्यामध्ये आता चुकी बरोबर आपण बघू परत. कर्बोदके हे एनर्जीचे मुख्य स्रोत आहे. कर्बोदके एनर्जीचे मुख्य स्रोत आहे का सांगा, बरोबर आहे. त्याच्यानंतर व्हिटॅमिन B कमतरतेमुळे मेगाबॅस्टिक रक्तक्षय होतो, व्हिटॅमिन B1च्या कमतरतेमुळे, तर हे पण बरोबर आहे. आरोग्य शिक्षणामध्ये लेक्चर पद्धती ही चांगली पद्धत आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा कॅल्शियम आणि मॅग्नेशियम पाण्याला कायमस्वरूपीचे जडत्व आणते, तर हे पण राईट आहे. आणि त्याच्यानंतर येतं आरोग्य शिक्षणामध्ये मोटिवेशन लागत नाही, तर हे चूक आहे. तर अशा पद्धतीने आपले झाले हे क्वेश्चन. अजून एक क्वेश्चन पेपर 17ची एवढी लास्टवाली बघू आपण. आणि अजून तुम्हाला मी सर्व जोड्या 2च फोटोमध्ये मी तुम्हाला देते, तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या वाटलंच, कारण व्हिडिओ खूप लेंदी होतोय. आहारातल्या प्रथिनांच्या कमतरतेमुळे काय होतं सांगा, कॉस्मिक कोअर. त्यानंतर बघा हे प्राथमिक संदर्भ सेवा आहे, तर कोणतं आहे,
RH म्हणजे ग्रामीण रुग्णालय. संपर्क साधण्याची सर्वाधिक प्रभावी पद्धत दुतर्फी. डॅश डॅश हा दिवस दरवर्षी जागतिक आरोग्य दिन म्हणून पाळला जातो. तर काय 7 एप्रिल. डॅश डॅश साठी कॅल्शियम उपयुक्त घटक आहे. तर कशासाठी? हाडे आणि दातासाठी. आवळा व्हिटॅमिन B, C, कॅल्शियम, प्राथमिक प्रतिबंधन आणि 6 मृत्यू कारणीभूत 6,000 वर्तमानपत्र, सामान्य जनता आणि क्वाश्मिकोर प्रज्ञांची कमतरता. झालेच वाटते क्वेश्चन पेपर ही. मातेची चीक दुधास पहिले लसीकरण म्हणतात. बरोबर आहे. 1 ग्रॅम प्रोटीन पासून 9 कॅलरीज भेटतात. चूक आहे. आहारातील स्निग्ध पदार्थाच्या कमतरतेमुळे बद्धकोष्ठता होते. तर हे सांगा, हे तुम्ही कमेंट करा, सांग मला. तर हे बरोबर आहे. एखाद्या विषयावर संभाषण शृंखला लेक्चर पद्धत म्हणतात. बरोबर आहे. आणि खोलीत चांगल्या पद्धतीने हवा खेळती राहावी, समोर समोर खिडकी असावी. बरोबर आहे. अशा पद्धतीने आपले आले. आता याच्यानंतर मी तुम्हाला अजून एक व्हिडिओ, म्हणजे व्हिडिओ नाही बनवत, तुम्हाला सर्व याच्यामध्येच देते. वाटल्यास 2च मिनिट थांबा. आपण काय करू, व्हिडिओ कोणी सोडून जाणार नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. सर्व रिकाम्या जागा झाल्या आपल्या, सर्व जोड्या झाल्या, तरी पण मी तुम्हाला अजून जोड्या देते. तर बघू आपण जोड्या जुळवा. याच्यामध्ये मी सर्व जोड्या घेतलेल्या आहे. जवळपास मी 50 ते 55 जोड्या घेतलेल्या आहे. पटापट बघायचं, पटापट आपला अभ्यास करायचा. आवळा व्हिटॅमिन C, क्वाश्मिकोर म्हणजे प्रथिनांची कमतरता. परत तेच झालेले. विशिष्ट संरक्षण, प्राथमिक प्रतिबंधन, व्हिटॅमिन D ची कमतरता, मूळदूस, दूरध्वनी, दूरचित्रवाणी, AV एड्स म्हणजे आपलं दृकश्राव्य साधने, गृहभेट, MCH चा कणा, ART. याच्यामध्ये याचं उत्तर लिहिलं आहे मी, माझ्याकडे नव्हतं ते जुने नोट्स माझ्या, त्यामुळे लवकर निदान प्रतिबंधनाची दुसरी अवस्था आणि केरोटीन, व्हिटॅमिन A, बालगुन्हेगारी, समाजाविरुद्धक वागणूक, जमीन खालील पाणी, खोल विहीर, तंतुमय पदार्थ, बद्धकोष्ठता, हवा शुद्धीकरण, अल्ट्राव्हायलेट किरण रेडिएशन, गृहभेट, माता आणि बाल आरोग्याचा कणा. गृहभेटीच लक्षात ठेवा. गृहभेट खूप वेळा विचारली गेलेली. गृहभेटीचा व्हिडिओ चॅनलवर अपलोड आहे. कम्युनिटी हेल्थ नर्सिंगच्या आपल्या प्लेलिस्टमध्ये जा, त्याच्यामध्ये तुम्हाला भेटून जाईल. त्यानंतर बघा हुकवर्म्स, रक्तक्षय हे पण नाही का विचारलं आता. हुकवर्म्स, रक्तक्षय, बहिरेपणा, संवादातील अडथळा म्हणजे कम्युनिकेशन बॅरियर आहे ते. सोयाबीन प्रथिनयुक्त म्हणजे हाय प्रोटीन डाएट आहे त्याच्यामध्ये. रोल प्ले, आरोग्य शिक्षण आणि व्हिटॅमिन D, सूर्यकिरण. त्यानंतर आरोग्य दिन कधी आहे? 24 मार्च. सॉरी, आरोग्य दिन 7 एप्रिलला आहे. हे चुकीचं आहे माझ्याकडून. लस मृत्यूस कारणीभूत 6,000 आहे. त्यानंतर सोयाबीन 40% प्रोटीन, VVM पोलिओ लसीची क्षमता आणि अतिसार ORS आहे. पहिले लक्षात ठेवा, आरोग्य दिन कधी आहे? 7 एप्रिल आहे. सोयाबीन 40% प्रोटीन, बहिरेपणा, कम्युनिकेशन बॅरियर, व्हिटॅमिन D, रिकेट्शिया, हुकवर्म, ॲनिमिया, होम व्हिजिट, बॅकबोन ऑफ द MCH. त्यानंतर प्लाझ्मोडियम वायवॅक्स, मलेरिया आणि संरक्षण अन्न. ही झालेली आपली 15ची क्वेश्चन पेपर झालेली. 16ची बघू आपण. स्लाइड प्रोजेक्टर, AV एड्स, आमला म्हणजेच आपलं आवळा, व्हिटॅमिन C, रोल प्ले म्हणजे पथनाट्य, हेल्थ एज्युकेशन में आरोग्य शिक्षण, ग्राउंड वॉटर, डीप वेल, डायरिया, ORS, आमला, व्हिटॅमिन C, क्वाश्मिकोर म्हणजेच प्रथिनांची कमतरता, कुपोषण म्हणजेच प्रथिनांची कमतरता, न्यूजपेपर, जनरल पब्लिक, स्पेसिफिक प्रोटेक्शन, प्रायमरी प्रिव्हेन्शन, वॅक्सिन, 6 किलर डिसीज. त्यानंतर प्रायमरी प्रिव्हेन्शन, स्पेसिफिक प्रोटेक्शन, VVM, पोलिओ वॅक्सिन, कॉन्स्टिपेशन, रगेज म्हणजे रेशदार पदार्थ खायचे, डिफनेस, कम्युनिकेशन बॅरियर, इन्सिनेरेशन, तर वेस्ट डिस्पोजेबल, खरूज, बेन्झोएट, ॲनाफिलस, हिवताप आणि क्वाश्मिकोर प्रथिनांची कमतरता. या पद्धतीने तुमचे झालेले 15 मार्क पक्के. आता मी 5 मार्काचं तुम्हाला हे काय दिलं, कारण जोड्या जुळवा सगळ्यात सोपे आणि सगळ्यात इझी मार्क घेऊ शकता तुम्ही. चुकी बरोबरमध्ये कन्फ्यूज होऊ शकता किंवा जोड्या जुळवामध्ये कन्फ्यूज होऊ शकता, पण याच्यात होऊ शकत नाही. कारण एखादा जर नसतच माहीत तुम्हाला, तर अंदाजे शेवटची जी उरलेली जोडी आपण लावून देतो. त्यामुळे तुम्हाला मी हे 55 जोड्या लावून दिल्या. फास्टमध्ये दिल्या, थोड्या समजायला थोडं अवघड जाईल तुम्हाला. वाटल्यास व्हिडिओची स्पीड स्लो करा आणि मग बघा. परंतु उद्याचा पेपर एकदम आउट ऑफ सॉल्व करायचा आहे. सर्वांना 80+ म्हणजे 80+च मार्क्स आले पाहिजे. समजतंय? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचा आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.